हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. आपला टॉपिक चालू आहे विंड पॉवर प्लांट्स. इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशनमधला हा 4th चॅप्टर आहे. ठीक आहे. त्यातला आपला पहिला पॉईंट आता पहिले नाही म्हणजे हे आधी लेक्चर झालेलं आहे. तर आपला पॉईंट चालू होते 4.2.1. ठीक आहे. गिअर्ड विंड पॉवर प्लांट. ठीक आहे. तर विंड पॉवर प्लांटला आपण PP लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं रे, गिअर्ड विंड पॉवर प्लांट. तर त्याची पहिलं कन्स्ट्रक्शन डायग्राम कशी आहे ते आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर ते आपण डायरेक्ट बुकमध्ये दाखवूया तुम्हाला. हां, झालेलं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय येतं रे, ह्याला हब म्हणतात. हा गिअर बॉक्स आहे, जनरेटर आहे, हे ब्लेड्स आहेत, 1 आणि 2 हे ब्लेड्स आहेत. ह्याला नॅसली म्हणतात, ह्या गिअर बॉक्स आणि जनरेटरच्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनला. ठीक आहे. हा यॉर ड्राईव्ह आहे, हा टावर आहे, हा कंट्रोल आहे, हे फाउंडेशन आहे आणि हा ट्रान्सफॉर्मर इथं जोडलेला आहे. इथं विंड पॉवर आउटपुट मिळतं आणि जे ट्रान्सफॉर्मरपासून आपल्याला जी एनर्जी मिळते ती आपण कशाला देतो, ग्रीडला देतो. ग्रीड म्हणजे जिथून आपली इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन होते आणि आपल्या घरांना किंवा इंडस्ट्रीजना मिळते. ठीक आहे. तर हा तुम्हाला काय दाखवलं आहे त्यांनी, ब्लॉक डायग्राम दाखवलं आहे. विंड पॉवर प्लांट आपण जी ॲक्च्युअल बघतो, डोळ्याला आपल्या दिसते ती अशी असते. हे ब्लेड्स दाखवतात 3 आणि हा टावर दाखवतात आणि खाली फाउंडेशन असतं. ठीक आहे. हा आपल्याला दिसतो आणि हे जे आत कसा असतो विंड पॉवर प्लांट, तर हा असा असतो. ठीक आहे. तर तुम्ही पूर्ण बघितलेलं आहे हा कसा आहे ते. तर आता आपल्याला बघायचं आहे कन्स्ट्रक्शनमध्ये आणि काय काय येतं. ठीक आहे. तर कन्स्ट्रक्शन म्हणजे हे कन्स्ट्रक्शनमध्ये एवढंच येतं. तर ह्याच्या पुढं काय काय आहे कन्स्ट्रक्शनमध्ये, प्रत्येक पार्ट कसं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये काय येतं, तर पहिला गिअर बॉक्स येतो. ठीक आहे. आपण इथे काय बघितलं रे, पहिला आपण काय बघितला, तर गिअर बॉक्स बघितलेला आहे. तर गिअर बॉक्स ऑपरेटेड विंड पॉवर प्लांट इज मोस्ट कॉमन अँड ट्रॅडिशनल टाईप ऑफ विंड पॉवर जनरेशन. म्हणजे गिअर बॉक्स आपण कॉमनली आपण काय वापरतो, गिअर बॉक्स वापरतो. ठीक आहे. आणि हा कायमपणे आपण हेच काय वापरतो, गिअर बॉक्स इथं वापरतो. ठीक आहे. विंड पॉवर प्लांटसाठी. तर विंड टर्बाईन ब्लेड्स. आता विंड टर्बाईनचे जे काय ब्लेड्स त्याचं काय आहे कन्स्ट्रक्शनमध्ये, त्याचं काय आहे आपल्याला सांगायचं. आता आपण तुम्हाला सांगणार आहे. तर अकॉर्डिंग टू साईट विंड स्पीड, डिझायर्ड पॉवर आउटपुट, नंबर ऑफ ब्लेड्स, इट्स ओरिएंटेशन, डायमीटर, टिप स्पीड रेशो आर डिझाइंड. इट ऑल्सो इन्क्लूड्स लाईफ ड्रॅग कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे काय आपल्याला, म्हणजे विंड टर्बाईन आपण जे जोडतो, तर तुम्हाला सांगितलं की किती स्पीडसाठी विंड टर्बाईन असतो, म्हणजे त्याचा स्पीड पण असतो. म्हणजे हा मीडियम स्पीडचा आहे, हा हाय स्पीडचा आहे, हा लो स्पीडचा आहे टर्बाईन. हे आपण कशावरून डिझायर करतो, तर विंड कितीच्या स्पीडनं फ्लो होते ह्याच्यावरून आपण काय करतो, हा लो स्पीड टर्बाईन आहे का, मीडियम स्पीड टर्बाईन आहे का, हाय स्पीड टर्बाईन आहे, हे आपण तुम्हाला काय करतो, आपण समजून घेतो. ठीक आहे. तर आपण मागं बघितलं तर कटिंग स्पीड शॅल बी मोर दॅन 3.5 मीटर पर सेकंड. हे आपण आधीच्या पॉईंटमध्ये आपण सिलेक्शन ऑफ साईट फॉर विंड पॉवर प्लांटमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि मीडियम टर्बाईन कशाला म्हणायचं, हाय स्पीड म्हणायचं कशाला, हे पण आधी आपण बघितलेलं आहे. तर इथं विंड डेन्सिटी पण आहे. तुम्ही आधीचे लेक्चर बघितलं नसाल तर बघा, तरी पण मी तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे. हे आपण बघितलेलं आहे. ह्याच्या लेस दॅन 150ला पुअर म्हणायचं, 150 to 250ला फेअर म्हणायचं, 250 to 350 वॅट पर मीटर स्क्वेअरला गुड म्हणायचं आणि ग्रेटर दॅन 350 वॅट पर मीटर स्क्वेअरला काय म्हणायचं, एक्सलंट म्हणायचं. ठीक आहे. हे विंड डेन्सिटी आणि लोकेशनमध्ये आपण तुम्हाला आधी शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर आधीचे त्यामुळे लेक्चर बघा म्हणतो मी तुम्हाला. तर अकॉर्डिंग टू विंड टर्बाईन ब्लेड आपण कुठं यूज करतो, तर अकॉर्डिंग टू साईट, म्हणजे कसली साईट आहे ती, त्याचं स्पीड किती आहे. ठीक आहे. त्याचं स्पीड किती आहे, परत त्यावरून आपण काय ठरवतो म्हणजे त्याचे डायमीटर. ठीक आहे. त्याचं काय म्हणायचं आपण त्याला, त्याचं वजन, वेट किती असायला पाहिजे ब्लेड्सचं, हे सगळं आपण त्यावरून ठरवतो. ठीक आहे. आता गिअर बॉक्स म्हणजे आपण काय बघणार आहे, तर गिअर बॉक्स इट इज सिच्युएटेड बिटवीन रोटर अँड जनरेटर. ठीक आहे. हे गिअर बॉक्स आहे, हे आपण कुठे सिच्युएट करतो, तर रोटर आणि जनरेटर. ठीक आहे. जनरेटर इथं आहे आणि रोटर इकडं आहे. तर त्याच्या दोन्हीच्या मध्ये आपण काय करतो, काय बसवतो, गिअर बॉक्स बसवतो. इट ॲम्प्लिफाईज रोटर आउटपुट अँड सफर्स हाय स्ट्रेस. ठीक आहे.
ते काय करतो, रोटरचं जे आउटपुट आहे त्याला काय करतो, ॲम्प्लिफाय करतो. ठीक आहे. तर ॲम्प्लिफाय म्हणजे काय, त्याला क्लीन करून चांगला आउटपुट म्हणजे व्यवस्थित देतो. ठीक आहे. गिअर बॉक्समध्ये काय असतं, ॲम्प्लिफायचं आणि पण भरपूर आहे, तर तुम्हाला ते ॲम्प्लिफायर्समध्ये शिकवलं असेल. ठीक आहे. हा आपला नुसता पॉईंट आहे, एक छोटा पॉईंट आहे. हा ॲम्प्लिफायरवर भरपूर सांगण्यासारखं आहे. तुम्हाला जर आणि इन्फॉर्मेशन पाहायला असली तर तुम्ही पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे जे बुक्स आहेत तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला हा पॉईंट कवर केलेला आहे सरांनी. ठीक आहे. तर किंवा तुम्ही गुगल पण करू शकता तुम्हाला जर कळालं नाही तर इट ॲम्प्लिफाईज रोटर आउटपुट अँड सफर्स हायेस्ट ट्रेस. म्हणजे काय, क्लीन करतो आउटपुट जे रोटरचं आहे आणि कुठं देतो, जनरेटरला देतो. ठीक आहे. गिअर बॉक्स जनरेटर फॉर्म्स अ ड्राईव्ह ट्रेन. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये पुढं आता काय आहे रे, गिअर बॉक्सला लागून काय आहे, ते जनरेटर आहे. तर जनरेटर काय करतं, तर मेकॅनिकल एनर्जी, स्टॅटिक एनर्जी जी आहे त्याला कशामध्ये करतो रे, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतो. इट जनरेट्स इलेक्ट्रिसिटी अँड ड्रिव्हन बाय विंड टर्बाईन रोटर. म्हणजे रोटरपासून जी आपल्याला एनर्जी मिळते त्याचं रोटरपासून, तर त्याचं रूपांतर कशामध्ये करतो रे, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. देअर आर व्हेरियस टाईप्स ऑफ जनरेटर यूज्ड. म्हणजे आपल्याकडे भरपूर टाईप्सचे जनरेटर आहेत. व्हेरियस त्याच्यामध्ये म्हणजे साईज किती आहे, किती साईजचा लागणार आहे ह्याच्यावरून आपण ठरवतो. कसं आहे, कुठल्या मिडियम स्पीडचा आहे तर त्याला वेगळ्या प्रकारचं जनरेटर, वेगळ्या साईजचा जनरेटर आपण बसवतो. ठीक आहे. हाय स्पीडचा आहे तर वेगळ्या टाईपचा जनरेटर बसवतो. लो स्पीडचा आहे तर वेगळ्या साईजचा जनरेटर आपण बसवतो. ठीक आहे. युझिंग पॉवर इलेक्ट्रॉनिक्स युनिट, इलेक्ट्रिकल पॉवर कॅन बी फेड टू ग्रीड. मग पॉवर इलेक्ट्रॉनिक्स युनिट यूज करून आपण काय करतो, आपण इलेक्ट्रिसिटी ग्रीडला देतो. ठीक आहे. हा ग्रीड आहे, ह्याला देतो. फायनली हे सगळं करून आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी मिळते ती आपण ग्रीडला देतो. ठीक आहे. तर याचं वर्किंग काय आहे, इन ट्रॅडिशनल गिअरबॉक्स ऑपरेटेड विंड पॉवर प्लांट्स, ब्लेड रोटेट्स द शाफ्ट विच इज कनेक्टेड टू जनरेटर थ्रू द गिअरबॉक्स असेंब्ली. ठीक आहे. म्हणजे काय करतं रे, आपल्याला काय इथं ह्याचं वर्किंग काय तुम्हाला मी सांगतो. इथं रोटर आहे, हा रोटर रोटेट होतो. ठीक आहे. गिअरबॉक्स ते ॲम्प्लिफाय करतो, ॲम्प्लिफाय करून हा जनरेटरला देतो. जनरेटरला दिल्यावर ही जी मेकॅनिकल किंवा स्टॅटिक एनर्जी आहे विंडपासून आपल्याला मिळणारी, त्याचं रूपांतर कशामध्ये करतात, तर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ते विंड पॉवर आउटपुट आपल्याला मिळतं. आणि हे आपण ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे. ते आपण काय करतो, ट्रान्सफॉर्मरमधून परत हे आपण कशाला देतो, ग्रीडला दिलेलं असतं. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे ह्याचं वर्किंग आहे. तर ह्याच्यामध्ये आणि काय काय पॉईंट सांगण्यासारखे आपल्याला आहे. तर गिअरबॉक्स इज यूज टू इन्क्रीज लो स्पीड रोटर्स रोटेशनल स्पीड टू हाय स्पीड इलेक्ट्रिक जनरेटर. म्हणजे आपण काय करतो, गिअरबॉक्स आपण कशासाठी यूज करतो, तर जर रोटरचं जे स्पीड आहे रोटेशनल स्पीड ते कमी असतं, ते आपण हाय स्पीड इलेक्ट्रिक जनरेटरसारखं करण्यासाठी आपण काय करतो, गिअरबॉक्सचं यूज करतो. ठीक आहे. 15 to 20 RPM इनपुट ऑफ रोटर टू 1500 RPM आउटपुट फॉर द जनरेटर. म्हणजे काय, 15 ते 20 RPM इनपुट जर आपण रोटरला मिळत असलं तर ते 1500 RPM आउटपुट आपल्याला कशाला मिळतं, जनरेटरला मिळतं. ठीक आहे. ट्रेमेंडस स्ट्रेस, लोडिंग अँड अदर कंडिशन्स गिअरबॉक्स डिझाईन इज कॉम्प्लिकेटेड. म्हणजे काय, तर ट्रेमेंडस स्ट्रेस असतो, लोडिंग असतं आणि भरपूर कंडिशन असतं. त्यामुळं गिअरबॉक्सचं जे डिझाईन आहे, हे गिअरबॉक्स आहे त्याचं डिझाईन आहे ते काय रे, तर कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे. गिअरबॉक्स कन्सिस्ट ऑफ मेनी व्हील्स अँड बेरिंग्स अँड देअरफॉर इट इज हायेस्ट मेंटेनन्स पार्ट ऑफ टर्बाईन. म्हणजे काय रे, गिअरबॉक्समध्ये खूप प्रकारचे व्हील्स असतात, बेरिंग्स असतात. त्यामुळं काय होतं, गिअरबॉक्सचं जे मेंटेनन्स आहे ते काय आहे, खूप हाय आहे. ठीक आहे. म्हणजे आणि काय होतं रे, तर विंड टर्बाईनचे ज्यावेळेला ब्लेड्स फिरतात त्यावेळेला रोटरी मेन शाफ्टला काय केलेली असते, जोडलेली असते. ठीक आहे. ते जोडलेल्यामुळं काय होतं, कायनेटिक एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतं, मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं. आणि आपल्या जनरेटरचं फंक्शन काय आहे, तर मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी आपण काय करतो, तयार करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं काय मिळतं रे, विंड पॉवरचं जे आउटपुट आहे, ठीक आहे, ते आपण यूज करतो. म्हणजे आपल्याला इथं मिळतं. ठीक आहे. आता इथं आपण ट्रान्सफॉर्मर जोडलेलं आहे. ट्रान्सफॉर्मर काय करतो, ए सी सिग्नल जो आहे ते स्टेपअप किंवा स्टेप डाऊन करण्याचं काम काय करतो, ट्रान्सफॉर्मर करतो. स्टेपअप म्हणजे काय, आपल्याला जर व्होल्टेज वाढवून पाहिलं असेल तर त्याला स्टेपअप म्हणतात. व्होल्टेज जर आपल्याला कमी करून पाहिलं असेल तर स्टेप डाऊन करतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला किती लागणार आहे इलेक्ट्रिसिटी त्याच्यानुसार आपण हे गोष्टी करत असतो. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्मरपासून आपण काय करतो, हे आपण विंड पॉवर टू ग्रीड देतो आणि आपल्याला ही ग्रीडला इलेक्ट्रिसिटी मिळते.
आणि ग्रीडपासून काय करतो, तुमच्या घराला किंवा इंडस्ट्रीजला मिळते इलेक्ट्रिसिटी मिळते. तर आपल्याला आता बघायचे तिथे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर ॲडव्हान्टेजेस आहेत लो कॉस्ट अँड वेट. ठीक आहे, म्हणजे कॉस्ट कमी आहे आणि वेट, लो कॉस्ट आणि वेट. ठीक आहे, हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. याचं पण तुम्हाला समजून सांगण्याचं काय नाही आहे. ठीक आहे, ॲबिलिटी टू प्रोव्हाइड हायर स्पीड ऑपरेशन, म्हणजे हाय स्पीडसाठी आपण हे ऑपरेट करू शकतो. प्रोव्हाइड हाय टॉर्क. ठीक आहे, टॉर्क म्हणजेच काय तर स्पीड होतो, म्हणजे हाय चांगला स्पीड मिळतो आपल्याला. डिसॲडव्हान्टेज काय आहेत त्याचे तर मोर मेंटेनन्स रिक्वायर्ड, मोर मुव्हिंग पार्ट्स. म्हणजे काय मेंटेनन्स जास्त लागतो का तर मुव्हिंग पार्ट्स जे आहेत ते जास्त आहेत. ठीक आहे, मिस अलाइनमेंट मे कॉज सिरियस डॅमेज. ठीक आहे, मिस अलाइनमेंट जर आपण केली तर आपल्याला काय मिळत होतं, भरपूर डॅमेज होऊ शकतं. रिलायबिलिटी इश्यूज, म्हणजे काय रिलायबिलिटी म्हणजे कंटिन्युटीचे काय आहे त्याच्यामध्ये इश्यूज आहेत. ठीक आहे, कॉम्प्लेक्स डिझाईन, म्हणजे ह्याचं जे डिझाईन आहे ते काय आहे तर कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे काय म्हणायचं आपल्याला, कॉम्प्लेक्स म्हणजे जराशी अवघड डिझाईन आहे. ठीक आहे, पेचीदा असं म्हणतो कॉम्प्लेक्सला आपण. ठीक आहे, पेचीदा डिझाईन असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला गिअर्ड विंड पॉवर प्लांट हा पूर्ण झालेला आहे शिकून. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, दुसरा पॉईंट ह्यातला बघायचा 4.2. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय आहे तर आता आपण काय बघणार आहे, डायरेक्ट ड्राईव्ह विंड पॉवर प्लांट. ठीक आहे, तुम्हाला आता कळालं असेल WPP म्हणजे विंड पॉवर प्लांट. ह्याच्यामध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे मी. ठीक आहे, तर डायग्राम तुम्हाला दिसायला लागले आता. तर व्हेरिएबल स्पीड फिक्स्ड पिच ब्लेड्स. ठीक आहे, ह्याला ब्लेड्स म्हणतात, ह्याला विंड टर्बाईन म्हणतात. हा सिंक्रोनस जनरेटर आहे, हा रेक्टिफायर आहे. हा व्हेरिएबल सिंक्रोनस जनरेटरला व्हेरिएबल व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, रेक्टिफायर आहे. हा व्होल्टेज रेग्युलेटर आहे. सरप्लस एनर्जी डंप आहे. हा DC कंट्रोल युनिट आहे. हे इन्व्हर्टर आहे आणि हे काय आहे बॅटरी आहे. आणि इथून आपल्याला काय मिळतं AC पॉवर मिळते. आणि DC कंट्रोल युनिटपासून आपल्याला काय मिळतं DC पॉवर मिळते. ठीक आहे, हे आहे डायरेक्ट ड्राईव्ह ट्रेन. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय काय आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. डायरेक्ट ड्राईव्ह विंड पॉवर प्लांट एलिमिनेट्स गिअरबॉक्स. म्हणजे काय आपल्याला मगाशीच्या प्लांटमध्ये शिकवलं त्यामध्ये गिअरबॉक्स लागत होता. तर डायरेक्ट ड्राईव्हमध्ये आपल्याला गिअरबॉक्स लागत नाही. ठीक आहे, तर इट कन्स्टिट्यूट्स ब्लेड्स, रोटर, शाफ्ट, परमनंट मॅग्नेट, सिंक्रोनस जनरेटर अँड पॉवर कन्व्हर्टर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय काय आहे तर ब्लेड्स, रोटर, शाफ्ट आहे, परमनंट मॅग्नेट, सिंक्रोनस जनरेटर आहे आणि पॉवर कन्व्हर्टर युनिट आहे. ब्लेड्स काय आहेत रे तर ते वजनानं काय आहेत तर लाईट इन वेट आहेत. ठीक आहे, ब्लेड्स जे आहेत हे ब्लेड्स आहेत ते काय आहेत वजनानं लाईट अँड वेट आहेत. आणि विथ स्टीफ कार्बन फायबर मटेरियल, फ्लॅट शेप ब्लेड इंक्रीजेस लिफ्ट. ठीक आहे, फ्लॅट शेप ब्लेड इंक्रीजेस लिफ्ट, म्हणजे जे फ्लॅट ब्लेड्स आहेत त्यामुळं काय होतं म्हणजे वरती लवकर जातात, म्हणजे गोल लवकर फिरतात. ठीक आहे, पिच कंट्रोलर मॅक्झिमाइज लिफ्ट ॲज पर चेंज इन विंड स्पीड अँड ऑल्सो प्रोटेक्ट्स ब्लेड फ्रॉम हाय विंड. ठीक आहे, पिच कंट्रोलर मॅक्झिमाइजेस विंड ॲज पर चेंज इन विंड स्पीड, म्हणजे पिच कंट्रोलर जो आहे तो चेंज करतो लिफ्ट, म्हणजे जे ब्लेड्सची जी ही आहे म्हणायचं मला काय म्हणायचं आहे, पिच कंट्रोलर जो आहे ठीक आहे तो लिफ्टला मॅक्झिमाइज करतो जसं चेंज होतं विंड स्पीड त्यावेळेला. ठीक आहे, आणि प्रोटेक्ट काय करतं तर हाय ज्यावेळेला विंड फ्लो होत असते. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेला जोराचं वादळ सुटतं त्यावेळेला गाड्यासुद्धा उडून गेलेलं बघितले, म्हणजे ढकलत नाही तर एवढ्या स्पीडने विंड काय होत असतं फ्लो होत असतो. तर अशा वेळेला काय करतं तर ते ब्लेड्सना पण प्रोटेक्ट करण्याचं काम करतं कोण पिच कंट्रोलर. ठीक आहे, तर पुढं काय आहे आपल्याला पॉईंट तर रोटर शाफ्ट अँड 2 मेन रोटर बेरिंग्स ट्रान्सफर्स मेकॅनिकल एनर्जी टू जनरेटर. म्हणजे रोटर शाफ्ट जो आहे रोटर शाफ्ट आणि दुसरा पॉईंट कुठला आहे 2 मेन रोलर बेरिंग्स जे आहेत. ठीक आहे, ते काय करतात मेकॅनिकल एनर्जी टू जनरेटरला काय करतात त्या ट्रान्सफर करायचं काम करतात. ठीक आहे, हा जनरेटर आहे याला ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं रोटर शाफ्ट. मग इथंच असतं, हे दाखवलेलं नाही आहे इथं ब्लॉक डायग्राममध्ये, त्यामुळे तुम्हाला पण इथं दाखवता येणार नाही मला.
रोटर शाफ्ट अँड 2 मेन रोलर बेरिंग काय करतात, मेकॅनिकल एनर्जी जनरेटरला काय करतात, ट्रान्सफर करण्याचं काम करतात. लार्जर डायमीटर कन्स्ट्रक्शन ऑफ जनरेटर क्रिएट्स लॉट ऑफ पॉवर व्हेन टर्निंग स्लोली. इट रिड्युसेस गिअरबॉक्स स्पीड अप टू रिक्वायरमेंट. ठीक आहे, त्यामुळं काय होतं, गिअरबॉक्सचे आपल्याला काय लागत नाही, गिअरबॉक्स आपल्याला इथं लागत नाही. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आणि पुढं काय सांगण्याचं काय, ह्याच्यामध्ये काय आहे, विंड स्पीड डायरेक्शनची जे डाटा आहे ते सेन्सरनं आपल्याला कळतो. आणि कळल्यानंतर काय होतं, तर ब्लेड अँगल काय आहे तो काय होतो, विंडचे जे डायरेक्शन आहे त्यानुसार काय होतो, त्यानुसार ॲडजस्ट होतो. विंड ब्लेड अँगल इज ॲडजस्टेड ॲज पर विंड स्पीड युजिंग काय करतो, पिच कंट्रोलचा आपण यूज करून हे करू शकतो. ठीक आहे, आणि रोटर ब्लेड ड्यू टू विंड फोर्स अँड स्वीप व्हेरी लार्ज एरिया अँड ट्रान्सफर मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे रोटर ब्लेड्स जे आहेत ते रोटेट होतात आणि विंड फोर्स अँड स्वीपिंग व्हेरी लार्ज एरिया, म्हणजे लार्ज एरियामध्ये ते स्वीप होतात आणि काय करतात, मेकॅनिकल एनर्जी काय करतात, ट्रान्सफर करायचं काम करतात. ठीक आहे, तर हे आपल्याला काय सांगितलं आहे, पॉवर कन्व्हर्टर जे आहे ह्याच्यामधला आणि स्टॅबिलायझर, पॉवर कंट्रोल स्टॅबिलायझेस अँड ॲडजस्ट विंड जनरेटर आउटपुट म्हणजे काय करतं, पॉवर कंट्रोलर काय करतो, तर स्टॅबिलाइज करण्याचं काम करतो. स्टॅबिलायझरचं काम काय असतं, आपल्या घरात जे असतात ते एक स्टॅबिलाइज्ड अमाऊंट ऑफ एनर्जी, म्हणजे असं आपलं जी इलेक्ट्रिसिटी आहे, ठीक आहे, तुम्हाला मी डायरेक्ट कागदावरच दाखवतो म्हणजे कळेल तुम्हाला. जी आपली इलेक्ट्रिसिटी आहे ती आपली कशी होत असते, म्हणजे एकतर जास्त येते किंवा एकतर काय होते, कमी येते. ठीक आहे, स्टॅबिलायझरचं काम काय असतं, तर एक कंट्रोल अमाऊंटमध्ये ज्यावेळेला व्होल्टेज येईल, ठीक आहे, त्यावेळेला त्याला फ्लो करायचं काम करतं. तर विंड पॉवर कन्व्हर्टर स्टॅबिलायझर काय करतं, तर जनरेटरचं जे आउटपुट आहे, आउटपुट व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती स्टॅबिलाइज अमाऊंटमध्ये देते. ठीक आहे, आणि जी आपल्याला पॉवर जनरेट होते, ठीक आहे, ते आपण कशाला देतो, ग्रीडला देतो. तर अशा प्रकारे आपलं कुठला पॉईंट कवर झाला आहे, डायरेक्ट ड्राईव्ह विंड पॉवर प्लांट आणि गिअर्ड विंड पॉवर प्लांट, हे दोन्ही पॉईंट आपले काय झालेले आहे, कवर झालेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचं आपण लेक्चर काय करतो, इथंच स्टॉप करत आहे. थँक्यू एव्हरीवन.